विजयनगर राज्यात एक महान ऋषी आल्याची चर्चा होती. ऋषीमध्ये जादुई शक्ती आहे अशीही अफवा होती आणि ती शक्ती वापरून ते कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतात. ऋषींना विविध स्वादिष्ट पदार्थ अर्पण करण्यासाठी राज्यातील नागरिक दररोज मंदिराजवळ जमत असेत. तेनालीने ऋषीबद्दल ऐकले आणि स्वतः सत्य पाहण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी तेनाली मंदिरात गेला आणि ऋषीचे निरीक्षण करत असताना त्याने शिष्य असल्याचे भासवले. ऋषी एका झाडाखाली बसले होते. भगवे धोतर नेसले होते आणि लांब दाढी होती. तेनालीच्या लक्षात आले की ऋषी एक मंत्र जपत आहेत आणि तेनालीने तो मंत्र लक्षपूर्वक ऐकला. ऋषीचे मंत्र लक्षपूर्वक ऐकल्यावर बिरबलाला जाणवले की ऋषी फक्त एकच श्लोक पुन्हा पुन्हा सांगत आहेत. यावर त्याला खात्री पटली की ऋषी एक भोंदू आहे. तेनालीने हात पुढे केला आणि ऋषीच्या दाढीतून एक केस उपटला. तो केस हवेत धरून घोषित केले की ही स्वर्गाची किल्ली आहे. तेनालीच्या आजूबाजूचे लोक गोंधळून त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर बिरबल म्हणाला की ऋषी इतके सामर्थ्यवान आहेत की जे कोणी हा केस आपल्याजवळ ठेवतील त्यांना मृत्यूनंतर त्याला थेट स्वर्गात पाठवले जाईल. हे ऐकून इतर लोक ऋषीच्या दाढीतून केस काढण्यासाठी त्याच्याकडे धावले. त्याच्याकडे गर्दी झालेली पाहून ऋषी पळून गेले आणि पुन्हा राज्यात आले नाहीत. लोकांना त्यांची चूक समजली आणि त्यांनी तेनालीने प्रबोधन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.